नमस्कार. मी डॉल्फिनवालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता मी आता आपल्या घराच्या खाली चाललो आहे आणि घराच्या खाली आज आम्ही एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहोत. माझ्यासोबत स्वरा आहे. स्वरा आणि मी सोबत आलो आहे. तर जी कालवं बोलतात ती कालवं फोडायला आम्ही आलो आहे. कालवं फोडणं आज आपल्याला कालवं फ्राय करायचे आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत स्वरा आहे आणि आता आपण कालवं फोडायला जायचं आहे. पाणी खाली गेलं आहे. एकदम भरपूर पण नाही गेलं आहे, पण थोडं गेलं आहे. तर बघूया भेटतील आपल्याला कालवं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला पण समजेल कशी कालवं फोडतात. स्वरा आपल्याला दाखवणार आहे. मला काही येत नाही, पण स्वरा दाखवणार आहे. स्वरा शिकले कालवं फोडायला. जवळच जायचं आहे. तर पहा तुम्ही कालवं कशी फोडतात, तुम्हाला पण माहिती पडेल. तर तुम्ही पाहू शकता आता भरपूर शेवाळी वगैरे आले, त्यामुळे हळूहळू जायला लागते. तांब्या घेऊन आलेला आहे पाण्याचा आणि हातात स्वराच्या विळा आहे. म्हणजे जशी कोयती असते तशीच विळा आहे हा. तर पाहू शकता. आता तुम्ही पाहू शकता आपण स्वरा आणि मी आलोय खाली लोकेशनवरती आणि आपल्या कालवांच्या दगडी भेटल्यात. त्या दगडांवरचे आपल्याला आता कालवं फोडायचे आहेत. तर मी आता दाखवतो. स्वरा आता फोडून दाखवेल तुम्हाला. तर पाहू शकता एक कालू फोडलेला आहे आपण. मूर्त झालाय आपला. तर तुम्ही पाहू शकता आपलं कालव फोडायचं काम चालू आहे. स्वरा भरपूर लहान वयातच कालव फोडायला शिकले. आमच्या इकडे काय काय मोठ्या माणसांना सुद्धा कालव फोडता येत नाही, कारण ती कालवाला एकदम धार असते आणि ती धार धार लागल्यामुळे आपले हात वगैरे कापतात. हायपाय एकदम शार्प असतात ते. तर स्वराने आता सुरुवात केलं नाही, आपल्याला हळूहळू तांबे भरायचं आहे. पाणी जास्त खाली गेलंय नाही, गेलंय पण जास्त गेलंय नाही. अजून 2-3 तास लागतील, पण काळोख होईल. पण आपल्याला लगेच पाहिजे होती कालवं म्हणून आपण लगेच आलो. पाणी जास्त खाली नाही गेले. वरच्या साईडला छोटी छोटी भेटतात, पण ठीक आहेत. एकदम पण छोटी नाहीत. अजून पाणी जर का खाली गेलं असतं तर मग मोठी मोठी भेटली असते आपल्याला कालवं. पण ठीक आहे, आता आपल्याला छोटी पण घेऊन जाऊ आपण. अजून अर्धा तास 1 तास तरी लागेल अंधार व्हायला. तर आपण खाली खाली इकडे ह्या साईडला पाणी खाली खाली गेलं की आपण खाली खाली जाऊ परत. तर तुम्हाला दाखवतो अजून दुसऱ्या दगडींवरती पण कालवं फोडायचं आपल्याला. आता सुरुवात तर झाली. तर आता तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला आपलं घर आहे त्या साईडला आणि आपण इथे आलोय. आणि इथे आता हे धागा धागा दिसतोय, धागा म्हणजे हे खरं जाळं आहे, पण ते रस्सीसारखं झालंय आता. तर जी किनाऱ्याला मच्छी येते ती पकडण्यासाठी असे जाळं लावलेलं लागतं, जाळं लावायला लागतं दगडांवरती एकदम चिकटून. जेणेकरून शेवाळी खायला जे मासे येतात ते त्या जाळ्यामध्ये अटकतात. ते कशा पद्धतीने लावलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो. ते आता लावलेलं आहे, पण ते आता खराब होत आलंय. पण काय काय शिल्लक आहे भाग, तो मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने एकदम दगडाला चिकटवून ते जाळं लावलं जातं. तर हे जे समोरच्या साईडला दिसतं हे जाळं लावलेलं आहे. समजा या दगडावरती एखादा मासा शेवाळी खायला आला तर तो ह्या जाळ्यात अटकतो आणि किनाऱ्याला सापडतो लगेच. ज्यावेळी पाणी खाली जातं त्यावेळी तो काढून न्यायचा असतो. तो पाहू शकता तो तिकडे गेलाय. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पूर्ण कालवाने भरलेल्या मोठ्या मोठ्या दगड आहेत. हे पहा, या साईडला पण आहेत, परत मागच्या साईडला पण आहेत. पण कसं असतं की ज्या चिखलाच्या जवळ जी कालवं असतात ती मोठी मोठी होतात आणि जी अशा वरती दगडांना लागली असतात ती जास्त मोठी नसतात.
त्यांच्यात जो आतमध्ये गर असतो तो छोटा असतो. ते जास्त काही मोठी होत नाही कालवं. कारण ते पाणी ओटत असतं, परत भरत असतं. परत त्यांना चिखलसुद्धा लागत नाही, कारण चिखलामध्ये असतात ती हेल्दी होतात. तर ही जी दगडं आहेत ती एकदम चिखलामध्ये आहेत, तर चिखलाच्या कडेची एकदम कालवं हेल्दी आणि मोठी मोठी होतात. तर पाहू शकता आम्हाला घराच्या जवळ सर्व भेटतं. म्हणजे मासे वगैरे खायचे असतील किंवा मासे पकडायचे असतील, तर आम्ही घराच्या इथून 1 मिनिटावरती खाली उतरलो. 1 मिनिट पण लागत नाही. अर्ध्या मिनिटावरती लगेच उतरायचं घराच्या खाली. तेच कालवं पण भेटतात, मासे पण भेटतात. तर पाहू शकता मोठ्या मोठ्या दगडी आहेत भरलेल्या. तर कालवं फोडण्याचे पण स्किल आहे एक. कारण जो कालवाचा भाग असतो, त्याच्या एका कॉर्नरवरतीच आपल्याला मारायला लागतं आणि त्या साईडने ती कपची उघडायला लागते. त्याच्या आतमध्ये गर असतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात कशा पद्धतीने फोडायला लागतं. एक जो कॉर्नर असतो त्याचा एका कॉर्नरने उघडायला लागतं, एका साईडने घट्ट असतो तो. जर का दुसऱ्या साईडने खोलला तर ते कालू बरोबर ओपन होत नाही. त्यामुळे तो खराब, म्हणजे त्याचा खराब होऊ शकतो, कुस्कुर होतो त्याचा. तर एका साईडने आपल्याला खोलायला लागतं. तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो कशा पद्धतीने एका साईडने खोलतात. तर आता तुम्ही बघा, एका साईडने कसं फोडले जाते कालू. ते बघा, एका साईडला टॅप करायला लागतं आणि असं ओपन करायला लागतं, जेणेकरून आपला जो कालवाचा गर असतो तो एकदम मध्ये येतो. तर स्वराच्या हातातनं आता विळा मी घेतलाय फोडायला. बघूया आपल्याला जमतात काय. स्वराने जवळजवळ 25% तांब्या भरलेला आहे आपला. आता आपण 25% भरायचा प्रयत्न करूया. तर बघूया आपल्याला जमतात काय. मी लहान होतो तेव्हा मम्मीसोबत यायचं आहे, तेव्हा थोडं शिकून ठेवलं आहे. पण आता भरपूर वर्षाने आलो आहे. म्हणजे बंदरामध्ये येतो मी, पण कालवं फोडायचा कधी प्रयत्न करत नाही. पण आता स्वरासोबत आलो आहे कालवं फोडायला. तर बघूया आपल्याला जमतात काय कालवं फोडायला. तांबे कुठे आहेत? तर आता तुम्ही बघू शकता, स्वराकडनं विळा मी घेतलाय फोडायला. आता बघूया आपल्याला किती काल भेटतात. स्वरा एवढी काही आपली स्पीड दिसत नाही मला वाटतंय, पण शिकूया आपण पण. तांबे आपल्याला भरायचं आहे पूर्ण. तर बघूया आता तांबे भरतोय काय. स्वरा एवढी स्पीड नाही आपली, पण ट्राय करूया फोडायचा. मला आता मोठा कालू भेटलाय. छोट्या दगडावरती मोठा कालू भेटलाय, फोडतोय. तर स्वरा कालव फोडते ह्या साईडला, मागच्या साईडला आपल्या. मी तुम्हाला समोरच्या दगडावरती चढून व्ह्यू दाखवतो, काय भारी आहे. या दगडावरती आम्ही ज्यावेळी पाणी भरलेलं असतं त्यावेळी गरवायला येतो. इथून आम्हाला तांबूशी वगैरे भेटते. तर आता पाणी खाली गेलंय, त्यामुळे इथून काय दगडावरून पागा टाकू शकत नाही. पण ज्यावेळी पाणी भरत त्यावेळी आम्ही इथंच येतो. तर दगडाच्या वरती जातो आणि दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता आपण दगडाच्या वरती आलोय. या साईडला अंजनवेल गाव आहे. हे अरबी समुद्र समोरच्या साईडला, आणि ही पूर्ण दाभोळची खाडी आहे. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता नजारा किती सुंदर आहे, आणि दगडं पण भरपूर आहेत. पूर्ण दगडांनी भरलेली किनारे आहे बघा. किनारा पूर्ण दगडांनी भरलेला आहे. या साईडला अरबी समुद्र आहे, आणि मी आता दगडाच्या टॉपला आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा पा या साईडला आम्ही ज्यावेळी गरवायला येतो, या साईडला फिशिंग रॉड किंवा पाका असतो तो उडवायचा, त्याला औसलाव, आणि इथूनच मासे मिळतात. या दगडाच्या इथे जवळजवळ 10 फूट वगैरे पाणी झालं की इथे मासे येतात खाली. ते मग आपल्याला मिळतात. तर पाहू शकता, दगडाच्या वरून मस्त व्ह्यू दिसतोय. संध्याकाळी एकदम रिलॅक्स वातावरण असतं, पाहू शकता एकदम. आता पावसाळा असल्यामुळे सनसेट दिसत नाही व्यवस्थित, पण ज्यावेळी पावसाळा नसतो त्यावेळी एकदम भारी सनसेट दिसतो. आपल्या घरातून पण एकदम सुंदर सनसेट दिसतो.
तर तुम्हाला कधी असे तुम्ही गरवायला वगैरे गेलात तर असं दगडांच्या मध्ये तुम्ही पाका असतो जो फिशिंग मासे पकडायचा, तो पाका दगडांच्या जवळ टाकायचा जेणेकरून दगडांच्या इथे भरपूर मासे असतात. पण तो पाका अटकण्याचा पण चान्स असतो, पण दगडांच्या जवळ हायली चान्स असतो की मासे मिळण्याचा. दगडांवरती शेवाळी बघा किती आहे. एकदम सांभाळून पाय टाकायला लागतो. जर का जोरात पाय टाकला तर पाय स्लिप होतो आणि आपण पडणार आहोत तिथे. त्यामुळे सावकाश सावकाश जायचं. हा शिपाडा म्हणजे तुम्हाला सांगतो की जो मोठा कालू असतो, म्हणजे कालवं जी असतात त्यातला मोठा एखादा कालू भेटला आपल्याला तर त्याला शिपाडा बोलतात. बघू शकता इथे एक मोठा भेटलाय स्वराला. तिथे खाली जाम असतो, तो दगडाला चिपकलेला असतो. तर पाहू शकतो केवढ्या साईजचा भेटलाय. प्लीज ग कालो फोडायला. तिसरीला शिकलीस, आता तू चौथीला आहेस. शिकवला ना कोणी तुला? मम्मीन. भारी आहेस तू. मोठी मम्मीन. तर आता तुम्हाला मी दाखवतो आपला किती तांब्या भरलाय, म्हणजे जी कालवं आहेत ती किती भेटलेत आपल्याला. एक मिनिट तिकडे जाऊया, आपण पाण्यात आलो होतो, जरा दाखवतो. हे पहा, जवळजवळ अर्धा तांब्या भरला आहे आपला. बघितलात आपला अर्धा तांब्या भरत आलाय, म्हणजे जवळ भरल्यात जमा आहे. वरती अजून अर्धा भरू शकत नाही कारण अंधार होतोय, दिसायला पण पाहिजे, परत घरी पण जायचंय. पाऊस वगैरे आला तर मग गडबड होते लगेच. त्यामुळे तिकडे पावसाचं जरा वातावरण वाटत नाही, पण अंधार व्हायला लागलाय. त्यामुळे आता आपल्याला घरी जायचं आणि अर्धा तांबे आपल्याला बस होईल. एक टायमासाठीच खायचे आहेत, तर अर्धा अर्धा तांबे आपल्याला भरपूर होईल, पुरेल. सकाळी आपण पाणी खाली आता त्यावेळी पुन्हा एकदा येऊ. तर पाहू शकता कशा पद्धतीने कालव फोडले जातात. आज आपल्याला स्वारान दाखवला नाही. आई वगैरे येईल तेव्हा मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन, तेव्हा भरपूर आपल्याला भेटतील. म्हणजे आपण खालच्या साईडला जाऊ, जरा मोठी मोठी भेटतील. तर असं आहे, कालवे एकदम जशी कोलंबी बनवतात तशी बनवतात आमच्या इकडे. म्हणजे जसं कोलंबी सुके वगैरे बनवतात त्याच पद्धतीने बनवतात. पण ते कालवा असतात त्यांना एक असा कच असतो, कच बोलतात. म्हणजे तो कालवाचा जो पार्ट असतो त्याला एक चिपकून असतो, तो व्यवस्थित काढायला लागतो, त्यानंतर ती बनवायला लागतात. तर अशा पद्धतीने कालवं फोडले जातात. तर मी आज तुम्हाला दाखवली कालवं कशी फोडतात, एकदम घराच्या जवळच भेटतात आपल्याला. तर पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही कोकणात राहतो, मी कोकणात काय काय करत असतो. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.